आम्हा बायकांना प्रत्येक गोष्टीची हाव असते. कुठे काय वाया जात आहे आणि कुठे आपल्याला नफा भेटत आहे, हे सगळं बायकांना माहीत असते. त्याच्यातलेच आम्ही. धानाचा चुरणा झाला की त्या मशिनीमध्ये राहिलेले एक एक धान्य जमा करायला आम्ही शेतात आलो. तणशीच्या काठाला धानाची मशीन लावलेली असते आणि तिथे धान चुरायची खूप धान पडलेले असतात. म्हणून आम्ही आलो धानाचा खरा करायसाठी. जेवढे धान्य निघले तेवढे विकायचे आणि त्याच्यापासून मिळालेले पैसे घर खर्चाला किंवा स्वतःला लावायचं. आमच्या सोबतीला आणला आमच्या शेरूला. त्याला काय दिसलं माहीत नाही. तो सारखा सारखा तिकडे पाहून भोकत होता आणि आमचं शेत होतं जंगलाच्या कडेला. पण आम्ही बाया आमच्या कामात मग्न होतो. कुठे काय येते काहीच लक्ष नाही. घरी आल्यानंतर पाहते तर काय, आईने पाठवले होते घरचे वालाचे शेंगा. शेंगांना खूप दाणे होते आणि इतके सगळ्यांनी खाऊन उरलेले होते ह्या चाकुल्या आणि कच्ची पपई. तर इथे रात्रीला शेंगाची भाजी आणि भाकर बनवले होते. तर आम्ही सगळेजणी मिळून जेवण केले. तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ असंच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत धन्यवाद.